मूलभूत संबोध यामध्ये बिंदू, रेषा, प्रतल, त्याचबरोबर रेषा, रेषाखंड, किरण याबद्दल माहिती बघितली होती. त्यानंतर आपण विधान आणि व्यत्यास याबद्दल माहिती बघितली होती. प्रमेयाच्या सिद्धता दोन पद्धतीने देतो याबद्दल आपण माहिती बघितली होती. प्रत्यक्ष सिद्धता आणि अप्रत्यक्ष सिद्धता, डायरेक्ट प्रूफ अँड इनडायरेक्ट प्रूफ. व्यत्यास म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली होती. तर या प्रकरणामध्ये आपण समांतर रेषांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये समांतर रेषा म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. मागील प्रकरणात आपण बघितलं होतं की समजा एखादं प्रतल असेल तर त्या प्रतलामध्ये आपण रेषा दाखवू शकतो. समजा ही रेषा M आहे, ही रेषा M आहे. आता समांतर रेषा नेमक्या कुणाला म्हणायचं? आपल्याला माहिती आहे प्रतल हे अमर्याद आहे आणि रेषा ही अमर्याद आहेत आणि म्हणून एखाद्या प्रतलात आपण रेषा दाखवू शकतो. म्हणजे M रेषा असेल किंवा M रेषा असेल, अशा प्रकारच्या कोणत्याही रेषा असतील, ह्या रेषांची लांबी किती असते हे आपण सांगू शकत नाही. मग समांतर रेषा म्हणजे नेमकं काय? तर एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकीला कुठेही न छेदणाऱ्या अशा ज्या रेषा असतात त्यांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. म्हणजे ज्या रेषा एकमेकींना कोणत्याही बिंदू छेदत नाहीत अशा एकाच प्रतलातल्या रेषा म्हणजे समांतर रेषा होत. आता समांतर रेषा म्हणजे काय हे आपण शिकल्यानंतर आपल्याला या रेषा ज्या असतात त्या रेषांतून तयार झालेल्या कोनांची माहिती बघायची. मग समजा या ठिकाणी M आणि N या दोन रेषा आपण निवडल्या आणि R ही त्यांची छेदिका. अशा स्थितीत आपण या ठिकाणी जे काही तयार होणारे कोन आहेत या कोनाबद्दल आपण माहिती बघू. If M and N these are two parallel lines and R is the transversal of them at that time some angles are formed here. Now we can see about the angle formed by two parallel lines and its transversal. तर या ज्या रेषा आहेत या समांतर रेषांना एखाद्या छेदिकेने छेदल्यामुळे किती कोन तयार होतात आणि ते कुठल्या प्रकारचे कोन असतात याबद्दल आता आपण माहिती बघणार आहोत. या ठिकाणी मी या कोनाला नाव देतो A, B, C, D, E, F, G आणि H. आता या ठिकाणी तीन प्रकारचे कोन तयार होतात. एक म्हणजे संगत कोन, करस्पॉन्डिंग एंगल्स. बघा संगत कोन कुठले कुठले आहेत? संगत कोन A ला
ला संगत कोण आहे ई. कोण सी ला संगत कोण आहे कोण जी. एंगल बी corresponding angle F. Angle D corresponding angle H. These are the corresponding angles. हे संगत कोण हे संगत कोण. आता इतक्रम कोणता आहे हे इतक्रम कोण दोन प्रकारचे असतात. इतक्रम कोण दोन प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे आंतरिक्रम कोण आणि बाह्यक्रम कोण. आता पहिल्यांदा आपण आंतरिक्रम कोण बघूया. पहिला कोण आंतरिक्रम कोणामध्ये कोण सी आणि कोण एफ हे आंतरिक्रम कोणाची जोडी आहे. दिस इज द फर्स्ट इंटेरियर अल्टरनेट एंगल. कोण डी एकरूप कोण ई. कोण डी एकरूप कोण ई. आता हे झाले आंतरिक्रम कोण. दुसरा इतक्रम कोणाचा प्रकार आहे तो म्हणजे बाह्यक्रम कोण. बाह्यक्रम कोण याच्यामध्ये आपल्याला जोड्या मिळतात. बाह्यक्रम कोणाच्या कोण ए आणि कोण एच. हे बाह्यक्रम कोणाची पहिली जोडी. दुसरी जोडी कोण बी आणि कोण जी. ही क्रम कोणाची दुसरी जोडी. अशा प्रकारे चार संगत कोण मिळतात. चार आंतरकोन इतक्रम कोण मिळतात. त्यामध्ये आंतरिक्रम कोण दोन जोड्या आणि बाह्यक्रम कोण दोन जोड्या. अशा प्रकारे एकूण चार विक्रम कोण आपल्याला मिळतात. आता त्याबरोबर आपल्याला आंतरकोनाच्या जोड्या मिळतात. इंटेरियर अँगल आंतरकोन. या आंतरकोनाच्या दोन जोड्या मिळतात. पहिली जोडी म्हणजे कोण सी आणि कोण ई. एक आंतरकोनाची जोडी आहे. आणि दुसरी म्हणजे कोण डी आणि कोण एफ. या आंतरकोनाची दुसरी जोडी. लक्षात ठेवा दोन समांतर रेषांना एखाद्या छेदिकेने जर छेदल्या तर तयार होणाऱ्या ज्या काही कोणांची जोड्या आहेत त्या तीन प्रकारात त्या जोड्या आपण विभागतो. एक म्हणजे संगत कोन करस्पॉन्डिंग अँगल अँगल ए. लक्षात ठेवा संगत कोन हे छेदिकेच्या एकाच अंगास असतात. संगत कोन हे छेदिकेच्या एकाच अंगास असतात. कोन ए चा संगत कोन ई, कोन सी चा संगत कोन जी. या बाजूला छेदिकेच्या उजव्या अंगाला कोन बी चा संगत कोन आपल्याला एफ मिळतो आणि कोन डी चा संगत कोन आपल्याला एच मिळतो. या पद्धतीने संगत कोनाच्या एकूण 4 जोड्या मिळतात. त्यापैकी 2 जोड्या छेदिकेच्या एका अंगास असतात आणि 2 जोड्या छेदिकेच्या दुसऱ्या अंगास असतात. त्यानंतर आपण
आपण व्युत्क्रम कोन याच्याबद्दल माहिती बघितली. व्युत्क्रम कोनांच्या एकूण 4 जोड्या मिळतात. त्यापैकी 2 जोड्या त्या आंतरव्युत्क्रम कोन इंटिरियर अल्टरनेट अँगल कोन सी आणि कोन एफ हे आंतरव्युत्क्रम कोन आहे. तर दुसरी जोडी तयार होते ती म्हणजे बाह्यव्युत्क्रम कोनाच्या 2 जोड्या तयार होतात आपल्याला. कोन ए आणि कोन एच. ए आणि एच या हे बाह्यव्युत्क्रम कोन आहे. त्याप्रमाणे ई आणि जी हे परस्परांचे बाह्यव्युत्क्रम कोन आहे. अशा प्रकारे व्युत्क्रम कोनाचे एकूण 4 जोड्या, त्यापैकी 2 आंतरव्युत्क्रम कोन आणि 2 बाह्यव्युत्क्रम कोन अशा एकूण 4 जोड्या आपल्याला व्युत्क्रम कोनाच्या मिळतात. त्यानंतर आंतरकोनाच्या 2 जोड्या मिळतात. छेदिकेच्या एका अंगास असणारी एक जोडी, या ठिकाणी सी आणि ई ही आंतरकोनाची एक जोडी आहे आणि दुसरी म्हणजे डी आणि ई ही आंतरकोनाची दुसरी जोडी आहे. तर या ठिकाणी आपल्याला या 2 जोड्या ज्या आहेत त्याबद्दल आपल्याला लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारे 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे जे कोन आहेत त्या कोनाबद्दल आपण माहिती बघितली. आता आणखी काही समांतर रेषांचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिला गुणधर्म, 2 रेषा एकमेकांना छेदत असतील. समजा 2 रेषा समांतर नसून त्या एकमेकांना छेदत असतील तर 2 रेषा एकमेकांना छेदल्यामुळे तयार होणारे जे काही विरुद्ध कोन असतात हे विरुद्ध कोन एकरूप असतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. समजा हा कोन ए आहे आणि हा कोन बी आहे. तर ए आणि बी हे कोन एकरूप होतात. ए आणि बी हे 2 कोन एकमेकांना एकरूप असतात हे आपण शिकलो. आणि त्यानंतर जर का 2 कोन रेषीय जोडीत असतील, आता बघा या ठिकाणी ए आणि सी हे 2 रेषीय जोडीतले कोन आहेत. हे रेषीय जोडीतले कोन का आहेत? तर ह्या दोघांमधून काय तयार होतं? या ठिकाणी 180 अंश कोन तयार होतो. म्हणजे या रेषेला आपण एम नाव दिलं आणि या रेषेला एम नाव दिलं. तर या रेषेच्या एकाच अंगास हे दोन्ही कोन आहेत. रेषेच्या एकाच अंगास 2 कोन आहेत, ए आणि सी, आणि म्हणून यांना रेषीय जोडीतील कोन असतात. तर रेषीय जोडीतील जे कोन असतात ते एकमेकांचे पूरक कोन असतात. याचा अर्थ त्या 2 कोनांच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर तिसरा गुणधर्म, आता आपण या ठिकाणी शिकलो की संगत कोन तयार होतात, व्युत्क्रम कोन तयार होतात आणि आंतर कोन तयार होतात. मग या ठिकाणी संगत कोनाची एक जोडी जर का एकूण झाली, या ठिकाणी 2 रेषा एम आणि एन आपण दिले आहे आणि आर ही त्यांची छेदिका आहे. आर या छेदिकेने एम आणि एन ला छेदल्यामुळे या ठिकाणी कोन ए आणि कोन ई हे संगत कोन तयार झाले. आणि हे संगत कोन तयार झाले असताना ते जर एकमेकांना एकरूप असतील तर या ठिकाणी उरलेले जे काही संगत कोन आहेत हे सर्व संगत कोन म्हणजे एकरूप असतात. म्हणजेच आपण या ठिकाणी काय गुणधर्म सांगू शकतो?
जेव्हा संगत कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणाच्या उरलेल्या सर्व जोड्या ह्या एकरूप असतात. म्हणजे एक जोडी एकरूप असताना उरलेल्या सर्व जोड्या ह्या एकरूप असतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आपण तिसरा गुणधर्म कुठला बघितला तर संगत कोणाची एक जोडी एकरूप असताना संगत कोणाच्या इतर जोड्या सुद्धा एकरूप असतात. आता पुढचा जो गुणधर्म आहे तिसरा गुणधर्म, समजा या ठिकाणी दोन रेषांना एखाद्या छेदीने छेदल्यामुळे तयार होणारे जे विक्रम कोण आहे त्या विक्रम कोणाची एक जोडी आंतर विक्रम कोण असेल किंवा बाह्य विक्रम कोण असेल एक जोडी जर एकरूप असेल, समजा कोण बी एकरूप कोण जी आहे, कोण बी एकरूप कोण जी अशी परिस्थिती आहे. हे दोन कोण एकमेकांना एकरूप आहेत, हे बाह्य विक्रम कोण आहे एकरूप झाले तर विक्रम कोणाच्या इतर ज्या जोड्या आहेत त्या इतर जोड्या सुद्धा एकरूप असल्याचं आपल्याला दिसून येते वा विक्रम कोणाच्या इतर जोड्या सुद्धा एकरूप असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि लक्षात ठेवा आता या ठिकाणी शेवटचा गुणधर्म तो म्हणजे जर का तयार झालेल्या आंतरकोनांच्या जोडीचं एका जोडीचं माप जर का 180 अंश असेल, आंतरकोनाच्या एका जोडीचं माप आता या ठिकाणी कोन सी आणि कोन ई या दोघांचं मिळून जर का माप 180 अंश असेल तर कोन डी आणि कोन एफ यांचं माप सुद्धा किती येतं 180 अंश येतं. म्हणजे आंतरकोनाची एक जोडी जर का परस्पर पूरक असेल तर आंतरकोनांची दुसरी जोडी सुद्धा काय असते परस्पर पूरक असते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर लक्षात ठेवा जर तयार झालेले आंतरकोन एकरूप असतील, आंतरकोनाचं माप हे सारखं असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे या दोघांचं माप 180 अंश असेल आणि ह्या दोघांचं माप 180 अंश असेल तर ह्या रेषा समांतर असतात. म्हणजे समांतर रेषेच्या बाबतीत जर का आंतरकोन परस्परांना पूरक असतील तर त्या रेषा समांतर असतात. तर अशा प्रकारे आपण 5 गुणधर्म शिकतो. पहिला गुणधर्म कुठला, जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा तयार झालेले जे काही विरुद्ध कोन आहेत हे एकरूप असतात. त्यानंतर जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा या ठिकाणी रेषीय जोडी तयार होते, कोणाची रेषीय जोडी तयार होते. मग ही रेषीय जोडी जी आहे ही रेषीय जोडी ही या ठिकाणी परस्परांना पूरक असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या कोन ए आणि कोन सी यांचं माप किती असतं 180 अंश असतं. त्यानंतर संगत कोणाचं माप शिकतो. संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तर इतर जोड्या सुद्धा काय असतात एकरूप असतात. त्यानंतर आंतरकोनाच्या बाबतीत विक्रम कोणाच्या बाबतीत एक विक्रम कोणाची जोडी एकरूप असेल तर इतर सर्व जोड्या एकरूप असतात. हा चौथा गुणधर्म आपण अभ्यासणार. आणि शेवटचा गुणधर्म म्हणजे जर आंतरकोनाच्या बाबतीत कुठल्याही दोन आंतरकोनाचं माप 180 अंश असेल तर दुसऱ्या आंतरकोनाचं माप सुद्धा 180 अंश असतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण जी काही समांतर रेषा आहे त्या समांतर रेषाबद्दल माहिती बघितली आणि त्यानंतर समांतर रेषांना एखाद्या छेदीने छेदल्यामुळे तयार होणारे जे काही कोन असतात त्या कोनाबद्दल आपण माहिती बघितली. आणि त्यानंतर आपण संगत कोन कुठले, विक्रम कोन कुठले किंवा आंतरकोन कुठले याबद्दल
आपण या रेषांच्या बाबतीत 5 गुणधर्म आपण अभ्यास केला. जर दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर तयार होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. जर रेषीय जोडीतले कोन एक तयार झाले म्हणजे दोन रेषा एकमेकांना छेदल्यामुळे तयार होणारी रेषीय जोडी आहे. आता या ठिकाणी समजा PQR असं नाव दिले तर या ठिकाणी PQR आणि SQR ही रेषीय जोडी आहे. मग ही रेषीय जोडी काय असते तर यांचं माप असतं 180 अंश. कोन PQR PQS आणि कोन SQR बरोबर 180 अंश. परंतु या ठिकाणी आपला असं दिसून येतं की हे दोघ जण काय आहेत परस्परांना पूरक आहेत. का पूरक आहेत तर ह्या दोघांचं माप किती आहे 180 अंश आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की जर का रेषीय जोडी तयार होत असेल रेषा छेदल्यामुळे तर रेषीय जोडीतील कोन परस्पर पूरक असतात. त्यानंतर तिसरा गुणधर्म आपण बघितला होता तो म्हणजे संगत कोनाचा गुणधर्म. संगत कोनाची एक जोडी एकरूप असेल तर संगत कोनाची दुसरी जोडी एकरूप असते. त्यानंतर आपण व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म बघितला होता. जर दोन रेषांना एखाद्या रेषेने छेदल्यामुळे व्युत्क्रम कोन तयार होत असतील आणि व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल तर व्युत्क्रम कोनाच्या इतर 3 जोड्या सुद्धा एकरूप असतात. आणि शेवटचा गुणधर्म 5वा तो म्हणजे आंतरकोनाच्या बाबतीत आंतरकोनाची एक जोडी जर का परस्पर पूरक असेल तर आंतरकोनाची दुसरी जोडी सुद्धा परस्पर पूरक असते हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. तर अशा प्रकारे हे 5 गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो आता आपण आंतरकोनाच्या प्रमेयाबद्दल माहिती बघणार आहे. आंतरकोनाचं प्रमेय काय सांगतं तर दोन समांतर रेषांना एखाद्या छेदकेने छेदल्याने छेदिकेच्या कोणत्याही एकाच बाजूस असणारे आंतरकोन हे परस्पर पूरक असतात म्हणजे त्यांचं माप 180 अंश असतं. हे त्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं. मग आपण आकृती काढली. M आणि N ह्या किंवा L आणि M ह्या समांतर रेषा आहेत. N ही त्यांची छेदिका आहे. या ठिकाणी L आणि M या रेषांना छेदिका N ने छेदल्यामुळे ABCD असे आंतरकोन तयार होतात. मग आपण पक्ष लिहू शकतो. आकृतीत रेषा L समांतर रेषा M आणि N ही त्यांची छेदिका आहे. N छेदिकेने छेदल्याने A व कोन B तसेच कोन C व कोन D अशा आंतरकोनांच्या 2 जोड्या तयार होतात. आपल्या या ठिकाणी सिद्ध करायचे कोन A आणि कोन B यांचं माप 180 अंश आहे. तर कोन C आणि कोन D यांचं माप 180 अंश आहे. आता या ठिकाणी हे सिद्ध करत असताना आपण 3 शक्यतांचा विचार करणार आहोत. पहिली शक्यता म्हणजे सिद्धता देत असताना पहिली शक्यता ही असेल कोन A आणि कोन B
यांचं माप 180 अंशापेक्षा कमी आहे. ए आणि कोन बी यांचं माप 180 अंशापेक्षा कमी आहे. दुसरी शक्यता आहे कोन ए आणि कोन बी यांचं माप 180 अंशापेक्षा जास्त आहे. आणि तिसरी शक्यता आहे कोन ए आणि कोन बी यांचं माप 180 अंश आहे. अशा तीन शक्यता. मग आपण एका शक्यतेचा विचार करूया. पहिल्यांदा कोन ए आणि कोन बी यांचं माप 180 अंशापेक्षा कमी आहे असं गृहीत धरूया. आता या ठिकाणी कोन ए आणि बी चं माप कोन ए आणि कोन बी या दोन कोनांचं माप या दोघांची बेरीज ही जर का 180 अंशापेक्षा कमी असेल 180 अंशापेक्षा कमी असेल तर आपणास माहिती आहे ह्या रेषा ज्या आहेत त्या रेषा पुढे एकमेकांना कुठेतरी छेदतील. म्हणजे हे माप जर 180 अंश नसेल तर ह्या रेषा ज्या आहेत त्या समांतर रेषा होऊ शकत नाही आणि पुढे जाऊन या एकमेकांना कुठेतरी छेदणार आहे. आणि त्यामुळे यांना समांतर रेषा म्हणता येणार नाही तर ह्या छेदणाऱ्या रेषा. आता दुसऱ्या शक्यतेचा विचार करूया. आता समजा हे झालं पहिल्या शक्यतेवर ए आणि बी ह्या कोनांचं माप 180 अंशापेक्षा कमी आहे. म्हणजे पुढे जाऊन हे रेषा एकमेकांना अशा पद्धतीने छेदतील. आता दुसरी शक्यता कोन ए आणि बी चं माप हे 180 अंशापेक्षा जास्त आहे. हे माप 180 अंशापेक्षा जास्त असेल तर लक्षात ठेवा या ठिकाणी त्या ज्या रेषा आहेत ही या पद्धतीने असते आणि त्या पद्धतीने ह्या रेषा पुढे जाऊन एकमेकांना कुठेतरी छेदल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे पाठीमागील बाजूला ह्या रेषा एकमेकांना छेदल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जर का अशी परिस्थिती असेल कोन ए आणि कोन बी यांचं माप 180 अंशापेक्षा जर का जास्त असेल तर ह्या रेषा पाठीमागील बाजूला कुठेतरी एकमेकांना छेदल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे या ठिकाणी ही शक्यता चुकीची आहे, ही शक्यता चुकीची आहे. मग ह्या दोन्ही शक्यता चुकीच्या आहेत म्हणून आपण सांगू शकतो ही शक्यता बरोबर आहे. आणि मग आपण सांगू शकतो कोन ए आणि कोन बी यांचं माप 180 अंश आहे. त्याप्रमाणे कोन सी आणि डी ह्या आंतरकोनांचं माप सुद्धा किती आहे 180 अंश आहे. तर अशा पद्धतीनं ही जी सिद्धता आहे आपल्या पुस्तकात पान नंबर 15 आणि 16 वरती दिली. तुम्ही ही सिद्धता व्यवस्थितपणे लिहायची आहे. आता आपण आज काय काय शिकलो तर समांतर रेषा कशाला म्हणायचं, प्रतलामध्ये समांतर रेषा दाखवता येतात, समांतर रेषेमुळे कुठले कोन तयार होतात आणि समांतर रेषा किंवा छेदणाऱ्या रेषा यांचे गुणधर्म आपण बघितले. एकूण 5 गुणधर्म बघितले. आणि त्यानंतर आंतरकोनाचा प्रमेय त्यामध्ये विधान लक्षात ठेवा, आकृती, पक्ष, साध्य आणि सिद्धता ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहायच्या. तर पुढील तासाला आपण आता जे काही आंतरकोनाचं प्रमेय आहे त्या आंतरकोनाच्या प्रमेयाबरोबरच आपण संगत कोन आणि व्युत्क्रम कोन यांची प्रमेय सुद्धा शिकणार आहोत. संगत कोनाचा गुणधर्म काय असतो आणि व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म काय असतो याबद्दल माहिती बघणार आहे. तर आता आपण थांबूया. पुढील तासाला आपण
आंतर कोणाचे प्रमेयाप्रमाणेच व्युत्क्रम कोणाचे प्रमेय आणि संगत कोणाचे प्रमेय आपण शिकणार आहोत. सर्वांचे धन्यवाद.